तर तटकरे बोलतायत, पाहूयात। मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्रीय नेतृत्वाच्या जवळ बसून योग्य वेळेला योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतील। तटकरे सर, हिंदी में जानना चाहिए, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार त्या ठिकाणी येतील। एक दोघे जण बाहेर आहेत, जसे आज आमचे झिरवाळ साहेब त्या ठिकाणी बाहेर होते, त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी आज उपस्थित राहू शकले नाहीत। अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच आमदार जे आम्ही निर्णय घेत असताना सोबत होते ते त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। मी मगाशी वारंवार आपल्याला सांगताना हे सांगितलं की आजच्या बैठकीमध्ये आमदारांचं मत, मनोगत लोकसभेच्या निवडणुकीच्या विषयामध्ये, त्या सगळ्या परिसरामध्ये त्यांच्या विधानसभा मतदारसंघातले असलेले अनुभव आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने ऐकून घेणार आहोत। मी आपल्याला दुसरंही सांगितलं की 10 तारखेचा 25वा वर्धापन दिन साजरा करण्याच्या दृष्टीने जे काय कार्यक्रम दिले जातील, 10 तारखेला आम्ही षण्मुखानंदमध्ये वर्धापन दिन साजरा करणार आहोत। त्यावेळेला राज्याची सर्व फ्रंटलचे प्रमुख, जिल्ह्याचे अध्यक्ष, सर्व आमदार त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि तो पूर्ण आठवडा त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा करणार आहोत। काही विधानसभेत आपले जे आमदार आहेत त्यांच्या काही जणांचं असं मत होतं की महायुतीच्या मित्रपक्षांनी काम केलं नाही, खरंच असं झालंय का? कारण की एक मुद्दा असा आहे की आज आम्ही कोर ग्रुपमध्ये सगळ्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा त्या ठिकाणी घेतला, सगळ्यामध्ये 48। त्यामध्ये काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढला त्या ठिकाणचा नव्हे तर सर्व ठिकाणचा। आणि त्याचबरोबर ती ज्या वेळेला विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य यांची संध्याकाळची बैठक होईल त्यावेळेला सुद्धा त्यांच्याकडून त्या विषयाच्या वतीमध्ये त्यांचं मत काय, एकंदरीत अनुभव त्या सगळ्या मतदारसंघामध्ये लोकसभेची निवडणूक महायुती म्हणून लढवत असताना आला, त्या सर्वाचा आम्ही त्या ठिकाणी आढावा घेणार आहोत। त्यानंतर आम्ही सर्वजण त्यांच्याशी चर्चाही त्या बाबतीमध्ये करू आणि मग पुन्हा एकदा आपल्याजवळ त्या विषयावरती मी चर्चा। अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष, प्रफुल्लभाई कार्याध्यक्ष आणि सुनील तटकरे त्या लोकसभा सदस्य म्हणून एनडीएच्या सर्व खासदारांची जी बैठक बोलवलेली आहे सेंट्रल हॉलमध्ये, त्याला आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत। एनडीए म्हणून नंतर माननीय राष्ट्रपती महोदयांची भेट जी मागितलेली आहे त्याला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत। धन्यवाद। तरी माध्यमांशी संवाद साधत होते। आमचं एकही आमदार जाणार नाही असं मोठं वक्तव्य त्यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे। आमदारांचा दादांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं सुद्धा ते म्हणतायत। सुनील तटकरे माध्यमांशी संवाद साधत होते। अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर ही बैठक पार पडली, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय।